नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पर्यावरण चालू घडामोडी। मित्रांनो, यापूर्वी आपण एक फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलं होतं आर्थिक घडामोडी, त्यानंतर दुसरं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे, सर्व पुरस्कार आपण याच्यामध्ये बघितलेले होते आणि आता आपण तिसरं लेक्चर कंप्लीट करत आहे ते म्हणजे पर्यावरण चालू घडामोडी। तसंच आपल्या चॅनलवरती दर महिन्याला आपण एक सीरीज कंप्लीट करत आहे जे की महिन्यावाईज आपलं लेक्चर कंप्लीट करून देत आहे। ओके, सो हे सर्व पॉईंट्स तुम्ही कव्हर करा। डॅनियल चक्रीवादळ आलेलं आहे, जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की डॅनियल चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलेलं आहे तर ते लिबिया देशामध्ये आलेलं आहे आणि या चक्रीवादळानं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते की डॅनियल चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलं, लिबिया। तर लिबियाची राजधानी पण लक्षात असू द्या, कारण SSC GD सारख्या पेपरमध्ये असे प्रश्न विचारले जाते। तर लिबिया या देशाची राजधानी आहे मित्रांनो त्रिपोली। डॅनियल हे नाव कोण दिलं तर हे नाव दिलेलं आहे ग्रीस या देशाने। ओके, सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रादरम्यान येतो तर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांच्या दरम्यान सुएझ कालवा येतो, लक्षात ठेवा। आणि पनामा कालवा हा पॅसिफिक व अटलांटिक महासागरादरम्यान येतो। कसं लक्षात ठेवा, प लक्षात ठेवा। पनामा कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागर। चला, जगातील पहिला क्लोन कोण होतं तर लक्षात घ्या, जगातील पहिला क्लोन जो तयार करण्यात आला होता तो होता मेंढीचा आणि नाव होतं डॉली मेंढी। ओके, मग हा क्लोन कोणी शोधून काढलेला होता किंवा कोणी तयार केलेला होता तर इयान विल्मूट, जे की स्कॉटलँडचे आहे, यांनी तयार केलेला होता। मित्रांनो, हा प्रश्न इथे का कव्हर केलेला आहे, कारण हे जे जनक आहे डॉली मेंढीचे, लक्षात घ्या त्यांचं अलीकडे निधन झालं आहे। त्यांना पार्किन्सन्स नावाचा रोग झालेला होता आणि हा रोग मेंदू संबंधित आहे मित्रांनो। सो लक्षात ठेवा, जगातील पहिला क्लोन कोणता आहे तर ते आहे डॉली मेंढी, नाव लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, मानवी मेंदूचं साधारणतः वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असते, लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो। अतिनील किरणांपासून संरक्षण करण्याचं काम ओझोनचा थर करत असते मित्रांनो। ओझोनचा जो थर आहे मित्रांनो हा स्थितांबरा थरामध्ये आढळतो, लक्षात असू द्या। 1985 मध्ये ओझोनच्या थराला अंटार्क्टिका खंडा एवढे छिद्र पडले होते 1985 मध्ये, आणि सर्वात जास्त नुकसान CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे झालेले होते। मित्रांनो, ओझोन दिनाला सुरुवात ही 1995 पासून झाली होती आणि 2023ची थीम बघा 16 सप्टेंबरची कोणती आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल। म्हणजे तुम्हाला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल माहीत पाहिजे मित्रांनो, कारण बघा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल फिक्सिंग द ओझोन लेयर अँड रिड्यूसिंग क्लायमेट चेंज। म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल केव्हा झाला हे लक्षात असू द्या। आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कॅनडामधलं एक शहर आहे मॉन्ट्रियल, तिथे झालेला होता। याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असं म्हटलं जाते आणि काय उद्देश आहे तर ओझोनच्या थराचं संरक्षण करणे। त्यानंतर हवामान बदल कामगिरीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा 8वा क्रमांक लागतो मित्रांनो, तर भारताचा 8वा क्रमांक लागतो। जागतिक समुद्री गवत दिवस कधी असतो तर तो असतो 1 मार्चला आणि जागतिक शून्य भेदभाव दिवस हा पण 1 मार्चला असतो, लक्षात असू द्या। ओके, एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे महत्त्वाच्या घडामोडी। त्यानंतर पहा, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेला व्हॅनेडियमचा साठा सापडलेला आहे, जो की खांबाच्या आखात गुजरात या ठिकाणी सापडलेला आहे। सो लक्षात असू द्या, व्हॅनेडियम गुजरातमध्ये सापडलेले आहे। मग आपली जी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था आहे मित्रांनो ही 1851ची आहे, मुख्यालय कोलकात्याला आहे। लिथियमचे साठे कुठे सापडलेले होते तर ते जम्मू काश्मीरला अलीकडेच सापडलेले होते। लिथियमचा वापर बॅटरी लॅपटॉपमध्ये केला जातो मित्रांनो। त्यानंतर पहा, ग्रॅफाईटचे साठे हे अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे, तर जिप्समचे साठे भारतामध्ये राजस्थान, तर तांब्याचे साठे झारखंड या राज्यामध्ये आहे। सो हे एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतो। 54वा व्याघ्र प्रकल्प भारतातील हा विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे, तर मध्य प्रदेशमधला तो 7वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे मित्रांनो। 53वा व्याघ्र प्रकल्प रानीपूर उत्तर प्रदेश हा होता, लक्षात असू द्या। मग मध्य प्रदेशमध्ये 7 व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत तर कान्हा, बांधवगड, पेंच, पन्ना, संजय डुबरी, सातपुडा आणि राणी दुर्गावती, लक्षात असू द्या। मित्रांनो, व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात ही 1973 मध्ये झाली होती आणि या घटनेला बरोबर 50 वर्ष पूर्ण झालेली आहे 2023 मध्ये, त्यामुळे पाठ ठेवा। भारतामध्ये वाघांची एकूण संख्या किती आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। CSIR म्हणजे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था, या संस्थेने कमळाची एक नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे, कमळाच्या फुलाची। तर नाव काय दिलेलं आहे, नमोह 108, पाठ ठेवा। तुम्हाला पेपरमध्ये हे विचारलं जाऊ शकते की नमोह 108 कशाची जात आहे तर ही एक कमळाची जात आहे आणि CSIRची स्थापना हे 26 सप्टेंबर 1942ला करण्यात आली होती आणि मुख्यालय आहे मित्रांनो दिल्लीला। त्यानंतर शून्य कार्बन उत्सर्जन टार्गेट लक्षात घ्या जे ठरवण्यात आलेलं आहे तर ते भारतासाठी आहे 2070, ते भारतासाठी 2070 आहे, चीनसाठी 2060 आणि अमेरिकेसाठी 2050। अमेरिकेला लवकर करावं लागणार आहे, चीनला 2060, आपल्याला टार्गेट 2070 भेटलेला आहे। ठीक आहे, तर कार्बनचा कमीत कमी यूज आपल्याला करायचा आहे।
प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठरवलेलं आहे? तर 2024 पर्यंत. मग नळाद्वारे पाणी पुरवठा करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं होतं? ते ठरलेलं होतं गोवा. पहिला जिल्हा कोणता होता? बऱ्हाणपूर, जो की मध्य प्रदेशमध्ये येतो. आणि लक्षात असू द्या, बऱ्हाणपूरची खिंड हे सातपुड्या पर्वतामध्ये असून तिला दख्खनचा दरवाजा असं म्हटलं जाते, कारण दख्खनमध्ये प्रवेश करण्यासाठी या खिंडीचा वापर होतो. आणि जर तुम्हाला विचारला की पुरवठा करणारा केंद्रशासित प्रदेश जर विचारलं तर ते आहे दादर नगर हवेली. ओके, त्यानंतर पहा आता मित्रांनो, 2 ऑगस्टला अर्थ ओव्हरशूट डे असतो. आता अर्थ ओव्हरशूट डे म्हणजे काय होते मित्रांनो? एक लक्षात, म्हणजे पृथ्वीची एक कॅपॅसिटी असते की एका वर्षामध्ये पृथ्वी आपल्याला संसाधनं प्रोव्हाइड करत असते. ते जर मात्र लवकरच समाप्त झाले, 2 ऑगस्टलाच संपलेले आहे, तर मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1.7 पृथ्वी लागत आहे. म्हणजे आपल्याला असं समजा की 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला पृथ्वीवरील संसाधने पुरणार आहे. मात्र ती आपण 2 ऑगस्टलाच कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच अर्थ ओव्हरशूट डे झाला आहे, म्हणजे पृथ्वीची कॅपॅसिटी इथं संपलेली आहे त्या वर्षातली. ओके, सो अशा पद्धतीनं जे जग आहे ते 1.7 पृथ्वी यूज करत आहे, म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त आपण पृथ्वीला यूज करून घेत आहे असा त्याचा अर्थ होतो. तो यावर्षी तो 2 ऑगस्टला झाला. त्यानंतर पहा, CO2 आयात करणारा आणि समुद्राखाली दफन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे डेन्मार्क. मोस्ट टाइम करा मित्रांनो, कारण यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार. त्यानंतर आहे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर तो मध्य प्रदेशला मिळालेला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आहे. तर पहिला जिल्हा कोणता होता? तर तो होता राष्ट्रीय जल पुरस्कार संबंधित तो होता गंजम. गंजम हा ओडिशा या राज्यामध्ये येते. त्यानंतर मॅग्रू सेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे पश्चिम बंगाल. ओके, सो एन्व्हायरमेंट रिलेटेड हे प्रश्न आहे. मग हे जे मॅग्रू सेल आहे, मॅग्रू म्हणजे काय होते? मग तर खारपुटी आणि सुंदरी वने होतात. 2023-24च्या अर्थसंकल्पात मिस्टी स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. एम म्हणजे मॅग्रू, लक्षात ठेवा, पेपरमध्ये तुम्हाला कामी येईल. मिस्टी स्कीम कशा संबंधित आहे? तर बघा, मॅग्रू इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिटेट अँड टेंजिबल इन्कम. मोस्ट टाइम करा. सरकारद्वारे समुद्राच्या किनाऱ्यालगत खारफुटी वने लागवडीच्या प्रोत्साहनासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. भारतातील 9 राज्यांना आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या पश्चिमेकडील 5 राज्य आणि लक्षात असू द्या पूर्वेकडील 4 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणजे असे 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश. मित्रांनो, खारफुटी जनुकीय संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे असा जर प्रश्न आला तर ते ओडिशा क्लिअर करा. चला, भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते होते? तर ते होते निलगिरी. उद्यान शहर कोणतं आहे मित्रांनो? बंगळुरू. आणि जैवविविधता करार कधी झाला होता? 1993ला. कारण 2023मध्ये 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर पर्यावरण मधला हा एक पॉईंट चर्चेत होता. पूरग्रस्त भागामध्ये कलम 144 लावण्यात आलेली होती. तर CRPC ॲक्ट 1973ला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि यामध्येच कलम 144 सांगण्यात आलेली आहे की 5 किंवा 5पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येत नाही 144 कलमानुसार. अशीच एक IPC म्हणजे इंडियन पिनल कोड 1860मध्ये एक देशद्रोहाची कलम चर्चेत आहे भारतामध्ये, ती म्हणजे 124A. हा पण पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉलाची सुरुवात 1997मध्ये करण्यात आली होती आणि क्योटो करार हा जपानमध्ये झाला होता. हा हवामानविषयक करार आहे मित्रांनो. असाच एक न्यूजमध्ये होता मापुटो प्रोटोकॉल, जो की मोझाम्बिक संबंधित होता. उद्देश आहे लैंगिक समानता निर्माण करणे. सुरुवात 2030 आणि मोझाम्बिक हा आफ्रिकन देश आहे. त्यानंतर बघा, चर्चेतील कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ते येते सातारा जिल्ह्यात. मोस्ट टाइम करा. चर्चेतील कास पठार सातारा जिल्ह्यातील असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश झालेला आहे ऑलरेडी. ओके, सो कास पठार सातारा एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रोजेक्ट पुण्याला तयार करण्यात येत आहे आणि भारताचं डेट्राईट पुण्यालाच म्हटलं जाते. मोस्ट टाइम करा. ओके, भारताची डेट्राईट कोण आहे? पुणे. त्यानंतर उबनीस ज्वालामुखी सध्या चर्चेमध्ये होता. तो पेरू या देशातील आहे आणि हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. रिंग ऑफ फायर हा भाग कुठं आहे? तर प्रशांत महासागरामध्ये आहे. जगातला सर्वात मोठा महासागर प्रशांत म्हणजेच पॅसिफिक महासागर आहे. आणि जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता आहे, जो की पॅसिफिक महासागरात आहे. आणि सुंदा गर्ता जर विचारला तर हा हिंदी महासागरामध्ये, ते लक्षात असू द्या. सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी रिंग ऑफ फायर या प्रदेशामध्ये होत असते. पेरू या देशाची राजधानी कोणती आहे असा जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या लिमा, कारण उबनीस ज्वालामुखी सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. 1 जुलै 2022 पासून भारतात प्लास्टिक बंदीला सुरुवात झालेली होती. एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, लक्षात असू द्या. 3 जुलैला जागतिक प्लास्टिक मुक्त दिवस पण साजरा केला जातो. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस असते मित्रांनो. 1974मध्ये हा दिवस सुरू झाला आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. थीम आहे या वर्षाची बीट प्लास्टिक पोल्युशन.
या व्यतिरिक्त सुद्धा एक थीम आहे, ते नक्की तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 23, 24 आणि 25 असे 3 प्रश्न राहिलेले आहे बघा. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर जिंद, हरियाणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तील पहिली हायड्रोजनवरील ट्रेन जर्मनी या देशाने सुरू केली होती. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान धावणार आहे. मित्रांनो, मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान धावणार आहे. आसामचा पाण्याखालील पहिला बोगदा ब्रह्मपुत्रा या नदीवर उभारण्यात येत आहे. ब्रह्मपुत्रामध्ये एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे माजुली. ओके, सो माजुली बेट, ब्रह्मपुत्रा. आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा या नदीला म्हटले जाते. कोलकाता. बोगदा म्हटलं तर ब्रह्मपुत्रा आणि ट्रेन म्हटलं तर लक्षात असू द्या कोलकाता. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? 17 जूनला. आणि लक्षात असू द्या अर्थशास्त्रामध्ये डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम 1977चा सांगण्यात आलेला आहे. महत्त्वाचे कायदे तुमच्यासाठी आहे मित्रांनो, जोड्या लावणीसाठी लक्षात असू द्या. भारतीय वन कायदा 1927, जलप्रदूषण नियंत्रण कायदा 1974. पाठ ठेवा, 50 वर्ष पूर्ण होत आहे. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा जोड्या लावणीमध्ये ऑलरेडी विचारलेला आहे, 1981. वन संरक्षण म्हटलं तर 80, वन्यजीव संरक्षण म्हटलं तर 1972 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986. तर हे सर्व कायदे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे मित्रांनो, एकदा व्यवस्थित क्लिअर करून घ्या. तर पर्यावरणाच्या घडामोडी आपण फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. लवकरच दुसरा टॉपिक घेऊन येत आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.